नमस्कार. मी संजय जवंजा, शैलेश राऊत. सक्षम कृषी चॅनलवर आपलं स्वागत करतो. धन्यवाद. शैलेश भाऊ, मला अतिशय आनंद झाला तुमच्या शेतात आलो मी. आणि तुम्ही, आपलं गाव हे जावरा जावरा बग्गी, तालुका चांदूर रेल्वे, जिल्हा अमरावती. आपण ही जी लागवड केलेली आहे, या पिकाचं नाव चिया. मला तर काही माहित नाही बा, काय सांगा. चिया. चिया म्हणतात त्याला ना. म्हणजे हे ओरिजिन कुठलं आहे साधारण? हे आहे मेक्सिकोचं, बरोबर आहे. तर हे आणि बियाणं हे सुपर फूड म्हणून याचा उपयोग होतो. सुपर फूड, बरोबर आहे. हम्म. म्हणजे हे तुमचं इम्युनिटी वाढवण्यासाठी, आपली सशक्तता वाढवण्यासाठी कामात पडते, बरोबर आहे. औषधी औषधी वनस्पती आहे, मेक्सिकोचे उत्पादन आहे. हे तुम्हाला कसं काय सुचलं की बा हे आपण लावावं म्हणून? हे मी वाशिम साईडला नेहमी जातो. बरं. तिथे मला चिया दिसला. म्हटलं काय प्रकार आहे. हो. तर त्याच्यात मग मी विचार केला, यावर्षी आपण 2 एकर टाकून पाहू. बरं. मग मी बियाणं आणलं बरं. वाशिममधून. हो. 4 किलो बियाणं आणलं. त्याच्या बरं. एरिया 2 एकर शेत झालं. आणि याला कुठलं रसायन खत नाही पाहिजे. बरं. याला कुठला ढोर नाही खात, कुठला पशु वगैरे याला काहीच नाही खात. आपण साधारण असा जर विचार केला की बा हे जमीन तयार करण्यापासून तुम्ही काय प्रक्रिया केली? जमीन तयार म्हणजे आपण रोटेटर मारलं. इथे पहिले सोयाबीन होतं, सोयाबीनवर रोटेटर मारलं आणि एक हलकं पाणी दिलं स्प्रिंकलरनी. जमीन ओली केली, ऊत तो निघाला आणि वापस रोटेटर मारून हे पेरलं. हे किती तारखेला पेरलेलं आहे तुम्ही? हे 16 नोव्हेंबर. 16 नोव्हेंबर, म्हणजे आता 16 नोव्हेंबर, 16 डिसेंबर आणि 16 जानेवारी. म्हणजे जे सध्या तुमचं आता 2 महिन्याचं पीक आहे. हा, 2 महिने. अजून एक याची, त्याच्यानंतर मग तुम्ही याला कुठल्याच प्रकारचं कुठलंच खत नाही, काही नाही. म्हणजे झिरो बजेट शेतीमध्ये झिरो तुम्ही हे बजेट शेती आहे. आणि त्यामध्ये आता सध्या हे किती महिन्याचं पीक आहे? हे आहे 120 दिवसाचं. 120 दिवस म्हणजे साधारण अजून 4 महिने. म्हणजे अजून 2 महिने हे वाढेल. हे आता याची अंतिम वृद्धी वाढ म्हणजे किती किती फुटापर्यंत हे वाढेल? 2.5 फूट. 2.5 फूट, बरोबर आहे. हा. आणि याला आता याला जे काही पुढची जे धारणा जे काही आहे, आपण हे बघतोय की हे फुलावर आलेलं आहे, बरोबर आहे. म्हणजे आता हे फुलावर आल्यानंतर साधारण हे 2 महिन्यात हे फुलावर आलेलं आहे चिया, बरोबर आहे. आणि अजून पुढच्या साधारण 1 ते 1.5 महिन्यात ह्या चियाचं पूर्ण परिपक्वता होऊन, बरोबर आहे. आणि ते 2 महिन्यात तुमच्या हाती हे पीक पुढच्या 2 महिन्यात येणार आहे. म्हणजे साधारण एकूण 4 महिन्याचं पीक. तर एकरी साधारण उत्पादन कमीत कमी 3 ते 4 क्विंटल. 4 क्विंटल, म्हणजे आपण 3 क्विंटल जरी पकडलं तर तुम्हाला 2 एकरामध्ये 6 क्विंटल होऊ शकते. आणि शेतकऱ्यांची एक नेहमी ओरड असते, याचा भाव कमीत कमी मिनिमम 15,000 रुपये क्विंटल. 15,000 रुपये. त्याच्या खाली नाही. तर मग हे विक्रीची व्यवस्था कुठं काय? वाशिम मार्केटला. म्हणजे लोकली आपण इथून आता वाशिम पकडलं तर 150 किलोमीटर, 200 किलोमीटर, 150 किलोमीटर याची विक्रीची व्यवस्था आता झालेली आहे. आणि तिथं जर विक्री नाही झाली तर मग कुठं जावं लागेल? मग निमज मार्केट आहे. निमज मार्केट. तसं मार्केट मध्य प्रदेशमध्ये सगळीकडे मार्केट आहे याचे, बरोबर आहे. पण आपल्या शेतकऱ्यांच्या माहितीसाठी आता आपल्यासाठी बियाणं पण आपल्या भागात उपलब्ध आहे. त्याच्यानंतर विक्री व्यवस्था पण आपल्या भागात झालेली आहे. फक्त याच्यात आता सध्याच्या जर अडीअडचणी जर विचारात घेतल्या तर यामध्ये एकच दिसते की बा एका शेतकऱ्यानं लावल्यापेक्षा अधिक शेतकऱ्यांनी जर ही लागवड केली तर म्हणजे ते प्रोडक्शन पूर्ण तुम्ही एका वेळेस ट्रकमध्ये नेऊ शकता ना. म्हणजे आपली ट्रान्सपोर्टेशन कास्ट वाढेल आणि आपल्याला नफ्याचं प्रमाण वाढेल. तर माझी सगळ्या शेतकरी तुम्ही काय संदेश द्याल अंतिम? आता लोक ओरडतात सोयाबीनला भाव नाही. आता सोयाबीन सोडून जर आपण असे वनौषधी जसं अंबाडी, एरंडी हे पिकं जर घेतले तर त्याला चांगलं मार्केट आहे. आणि मार्केट कुठेही नाही विकल्या गेलं तर निमज मार्केट एक सगळ्यात मोठं मार्केट आहे एशिया खंडातलं. तिथे सगळे वनस्पती म्हणजे संत्र्याच्या टरफलापासून विकल्या जातात तिथे. कडुलिंबाचा पालाही विकला जातो, सगळंच विकला जातो. म्हणजे तुमचं म्हणणं थोडक्यात एवढंच आहे की शेतकऱ्यांनी नवीन वाटांनी जायचा प्रयत्न करायचा, नाविन्यपूर्ण शेतीकडे
त्यानं त्याचे उपक्रम छोट्या छोट्या प्रमाणात का होईना हो. तर त्यांनी ते आता केलं. पुढच्या वर्षी आम्ही हे अजून 10 एकर पर्यंत करणार 10 आहे. एकर पर्यंत कारण वाढवणार. बियाणं मल्टिप्लाय हा. होते, हा. एरिया वाढून म्हणजे आता तुमचा जो 10 एकराचा प्लॉट आहे हा. तर पुढच्या वर्षी तुम्ही हा चनाच्या ऐवजी पूर्ण चेन्नईपेक्षा केव्हाही परवडते. हा त्याला चण्यापेक्षा कुठं स्प्रे नाही, कुठं हा. काहीच नाही याच्यावर. बरं तुमच्या गावामध्ये आता तुमचा हा जो प्लॉट बघून हम्म. काही लोक प्रोत्साहित झाले की हा. तुम्हाला काही नाही. फक्त नाव बोट ठेवून नाही 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 सगळे म्हणजे आता वॉच करून झाले ना, काय कसं होते, काय होते, किती ॲव्हरेज येते. बरं. मग तसं डिसिजन घेतील लोक. हा म्हणजे जसं मंदिरात गेल्यानंतर हा, तुम्हाला देव देव दिसतो. दिसला हो. तर मग बाकीचे पण म्हणतील की हा. मी पण आता मंदिरात येतो. हा. ठीक है, बहुत बढ़िया। आपने जो ये प्रयास किया है और ये गांव को एक नई दिशा, नया फसल दिया है, इसके बारे में आपका मैं अभिनंदन करता हूँ। धन्यवाद। थँक्यू. Chia seeds.